तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल? होत नसती. 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. हे बघा, तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. काय हो बापरे? तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब. नमस्कार मंडळी, आज आपला ब्लॉग मराठीमध्ये होणार आहे. ते इंजिनिअरिंग करत आहेत IES म्हणून सेकंड सब्जेक्टच्या ह्याच्यानुसार आज आम्हाला ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायची आहे. तर आम्ही आज चाललो आहे वसई किल्ला आहे. आणि तिथं नंतर गाडी चालवून 25 किलोमीटर अंतर पार करून आपण इथे पोहोचलो आहे. आणि आमच्या टीममध्ये 40 मेंबरपैकी इथे फक्त 4 आहे. दाखवा, तो एक जण आहे आणि हा दुसरा आहे. असा किल्ला आहे बघा, सांगतो तुम्हाला. हे सगळं पडलेलं आहे, काय सुद्धा बघण्यासारखं नाही. ह्यानी सांगितलंय मला इकडे यामुळं. आता कसं आहे, कॉलेजला पाठवले म्हणून यायची गरज पडली. नाहीतर काय असं जाता. ही झाड तेवढं आहे, ही झाड जी दिसते की फास्ट गेले, एक नंबर आहे बघा. इथं तुम्ही येऊ शकता फास्ट गेला असताना, अडचण नाही. आत येण्याची बाजू आहे. आणि इकडच्या साईडला बघा, हे असं आलं का मला दाखवतो आता मी. या इथून आत गेलं की नाही, आत गेल्यावर इकडच्या साईडला एक असं तळ्यासारखं काहीतरी दिसतंय. तुम्हाला दाखवतो आता मी. पळत पळत येऊन आलोय मी इथं आता. इथं काय बघा, काय सगळा खंजर आहे, कचरा बिचरा टाकलेला आहे इथं. हे तवाच्या काळात पाणी प्यायला कदाचित हे ठुल्लं असणार आहे. पण आता काळाच्या ओघानंतर त्याचं कसं झालं आता, हे सगळं कुजून गेलेलं आहे. काय एवढं नाही इथं खास, पण आहे बघण्यासारखं आहे. तुम्हाला जर इथं आल्यानंतर तुमचं मन तुमचं इकडे ओढवणार, मग तुम्ही हे बघू शकता की इथं सगळा कचरा साचलेला आहे, घाण केलेली आहे. ही तुम्ही काय बी करा, तुम्हाला बोलणार. ही दोघा ती हवा, ही दिसती द्या तुम्हाला. तुम्ही इकडे वर चढा, त्या साईडला जावा, इथं बॅग ठेवा, बोलणारच तुम्हाला. हो उगं रोबाब झाडा नसता, उगं मोकळाच रोबाब, काहीच नाही. आम्ही चालू केलं फिरायला. पहिल्यांदा हे काय दिसतंय आम्हाला, जंगलासारखं काहीतरी आहे इकडे. बघतोय आता पुढे पुढे. हे आमची टीम मोरकापणा करून चालली आहे. साप फीप जर आला पुढं, साप फीप आला पुढं, मला काय सांगू नका. हा दिख रहा अभी. ये घाबरती बघा, घाबर. ओ देखो 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 अभी कैसे करे. हे काय घागरी बिगरी काय विषय, हो काय हो घागरी बिगरी ठेवलं इथं, पाणी प्यायला ठेवलं वाटते. काय सगळे जंगल आहे बघा इकडे. अरे हे आडी काढतात वाटतं, ताडी काढतात. हे असं वर चढून काढतात बघा. हे मस्त मस्त. अभी हम ऐसे ही घूम रहे हैं. देखो अभी किला देख रहे, ऐसा अच्छा कुछ नहीं है, ऐसा सब पड़ा वड़ा हुआ है ना, कुछ दिख रहा है. देखो ये हमारा टीम है. ए टीम लोग, हेलो, इधर हो. कुठे मंदिर आहे? अरे ते मंदिरापाशी माहिती हे, तू नको जाऊ तिकडे. अरे मंदिराकडे ना हे ये अंकल ऐसा करो. ये फिर वो हरा स्टोरी सुनाता हूँ मैं बाद में.
ये दो लड़कियां हैं जो दिमाग खाती, इनको कुछ पता नहीं, इनको कुछ पता नहीं। दीवान खाना होता क्यों दीवान खाना है? याचा दीवान खाना है यो। लग रहा है मेरे को। ये तो जैसे की लग रहा है ये कुछ भी नाही आहे, सगळं पडलेलं आहे बघा. तुम्ही जर आला, तुम्ही जर इकडे फिरायला आला तर हे बघा, हे असलं जंगल आहे. किल्ल्याच्या नावाने सगळं इकडे काय होते मला पण नाही समजत. अभी ये पहले आ चुकी है, फिर भी इसको कुछ पता नहीं अरे है. मैं नहीं आई हूँ, फिर मैं नहीं आई हूँ इधर। जंगलामध्ये फिरवतायत हे कुठं मला. आम्ही भटकलोय जंगलामध्ये आता, आणि इथं समजत नाहीये काय चालू आहे इकडे. हे इकडे वर अजून इकडे बघा गावला आपल्याला. हे चल चल, रस्ता हाय इकडे, चल हा रस्ता इकडून, चल इकडून. हा झालाय आमचा बघून. आता आम्ही पुढे चाललोय. योगा ही असं काय तर खाती देऊ तोंडाला काय काम नाही ते. आता असं आम्ही इकडून असं ह्या रोडनी इकडे जाणार. दूसरा विभाग है, ये इधर है. ऐसा कुछ टूटा फुटा है इधर, अच्छा कोई नहीं है इधर. सब ऐसा फुटलेलं तुटलेलंच आहे. जो आमचा योशी यार फोटो काढतोय. भी ऐसा फिर अंदर से ऐसा सब है. ये देखो इधर 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 ये चीज मिली है अभी. ऊस त्या काळातील ही प्राचीन काळातील कुठली तर आकृती दिसते. मला पण नाही समजत. काय ईस्ट इंडिया कंपनी आहे म्हणून काय म्हणते ती. काय विषय नाही असा, बघू शकता तुम्ही. बोल रहे मेरे को भी समझ नहीं आ रहा कुछ. देखता हूँ जरा. देखो ये साइन लैंग्वेज में बात कर रहे हैं, कोई बात नहीं कर रहा, फिर भी ये समझ रहे हैं सब कुछ. मैं देख रहा हूँ ये क्या कर रहे हैं. तिसरा भाग. हा यो जो आहे यो किल्ल्याचा भाग आहे तिसरा. हे लग हे असं वाटतंय की हे स्नानगृह जैसा कुछ लग रहा है. हा यही स्नानगृह म्हणजे आंघोळीचं हे आहे वाटतं. हे इथं की पहिल्या काळातले जे लोक होते इथं आंघोळ करत होती असं मला वाटतं. या तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आतून हे सगळं जॉईंट आहे. ही एंट्री आहे, इकडून बाहेर जायचं आहे. आणि तिथं सगळं असं काय काय लिहिलेलं आहे, पडत्या काळातलं आहे सगळं. जरा थोडंसं का नाही बरं आहे हे व्यवस्थित. जरा थोडंसं वाईट आहे थोडं, हे पडलेलं सगळं दिसतंय इथं. बघतोय मी मागादार ना इकडं का ही बी पडलेलं जावा. ही किल्ल्याची अवस्था आहे सध्या तुम्हाला सांगतोय मी. एवढं मला वाईट वाटतंय, आता काय बोलून उपयोग नाही. सगळं पडलेलंच आहे सारखा. हिव आहे जंगलातला. तुम्हाला बघायचं असलं तुम्ही इकडच्या साईडला येऊ शकताय. ही सरळ असं यायचं काय नाही, सगळं नुसतं जंगल आहे, पडलेलंच आहे. बघण्यासारखं काय नाही, पण तुम्हाला मनाही शांती मिळेल बघा. इकडे शांत एकदम. मेडिटेशन करा, एक नंबर जागा वा. तुम्हाला खरं सांगू, मेडिटेशन करायचं म्हणलं इकडे यायचं. मला सांगतो कधी पण तिकडे येताना पोरींना कधी सुद्धा आणाय नाही. ही हवा काढायला थांबली इथं आणि असं 2 मिनिट झालं माझा फोटो घे, माझा फोटो घे. खूप वाईट आहे. त्यामुळं कधी सुद्धा आपण आता जंगलात आलो तर आपली नजर कशी चोकन ना पाहिजे. इकडे तिकडे सगळीकडे बघितलं नाहीतर कसं आहे माहिती आहे का, वरून आपले आणि सापाच्या भयाने आपण मरू शकतो. तर थोडं पाठीमागे माझं चला हे इथं सगळं पडलेलं आहे. अभी तू निकल तो मुझे मत देखना, रहने दे. अभी ओम याला व्हिडिओ चालू. नाच रे मोरा, मेरे नाच रे मोरा. वो गिरे को बैलेंस नहीं पड़ता. तुम्हाला नारळासारखी पण ही नारळाची झाडं नाही. ही ताडाची माडाची झाडं आहेत ती. आणि ही आपल्या गावाकडे जास्त पिली जाते, जी की आपण मराठी भाषेत त्याला शिंदी म्हणतो. की ह्याची झाडं दिसत आहेत मला इथं.
आणि मग व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही की ती झाडावर चढून कशी माकडावून काढत होती. आवाजा काळात काहीतरी लिहिले बघा ह्याच्यावर. मला इंग्रजी येत नाही, माझी इंग्रजी खराब आहे. तुम्हाला दिसलं तर वाचा, दाखवतो तुम्हाला. काहीतरी लिहिलं ह्याच्यावर बघा. मग सेवा करताना कसा गाजतोय बघा, पेपरावर गाजतोय. इथं आम्ही ही भेळ खायला पेपर आणले ते आणि इथं वाटोळ करतोय बा माणूस का नाही. बिन लाजला माणूस आहे काही. काय धाग घालवली ती. मग असं काय इथं किला पसायला तुला कामाला ठेवलंय का? कितना पगार आहे भाई, कितना पगार आहे? 50,000 रुपये पगार आहे नुसतं किल्ला पोसायला बघा. पहली बात तो इंग्लिश में लिखा नहीं, इंग्लिश में वर्ड इंग्लिश वर्ड इंग्लिश भाषा. त्यांचं डिस्कशन बघा जसं काय ह्यांचं डोकं म्हणजे चंद्रावर चालणार बरं का. नुसतं तुम्ही ह्याचं ऐका काय बोलतील निक. हेच निघालंय. काय नाही बघा नुसतं फालतूगिरी आहे. उग आलू वाटा लागली आता मला. हा किल्ल्याचा थोडा जरा हा वेगळा भाग दिसतोय. तो ही झोपला आमचा डॉन. कसा आहे नाद करता काय? ही थोडस आता हे ह्यांना काही जमलेलं नाही. तेव्हा ही सगळं तेव्हा ही काय करते ती लागा. आपण कुठं आलोय काय? हा कुठं आलोय आपण? काय करताय? काय काय तुम्हाला भान आहे का नाही? म्हणजे हा कळतं का नाही? आपण ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला आलोय आणि तुम्ही म्हणजे इथं तुम्ही इथं काय करताय? हे तुम्हाला पटतंय काय? आणि ही मला ही समजा नाही एवढं मोठे यांनी बांधले बरं का. ह्याचा उपयोग काय केलाय? वरनं छत नाही ना काय नाही काय सुद्धा नाही बघा. मशीन यूज करके जाऊ दे. निक्क वरचं बांधलेलं आहे. ह्याच्यावर छत नाही काय नाही. पावसा आला तर माणसाने कसं करायचं सांगा बरं. दिसतंय का तुम्हाला कुठं कोणच्या तर साईडला कुठं काय पत्रा आहे का काय मला दाखवतो बघा. ह्या भिंतीवरती कुठंतरी आता मला कोरीव काम दिसते. आता कुठंतरी मला फिलिंग येते की बाबा ही आता ऐतिहासिक ठिकाणी कुठंतरी आपण आलोय काय तर बघायला. ही दिसतंय का तुम्हाला बघा. ही कोरीव काम आहे सगळं व्यवस्थितरित्या काढलेलं दिसतंय. जरा ही जरा मुख्यद्वार दिसतंय आतलं. जरा ह्या ठिकाणी थोडं जरा व्यवस्थित आहे. कुठं पडलेलं वगैरे दिसत नाही तर हा इथं जरा व्यवस्थित दिसते मला. उपर कुठं जाते का ढगात जाते का? एवढं मोठं बांधले याचा उपयोग काय मला काय समजला नाही. तुम्हाला समजलं सांगा मला कमेंट करून. बघतोय मला जर नाही बघा इथं सुद्धा छत नाही कुठं सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा. छत नाही काय नाही नुसतं मोकळं उगं भिंती बांधले द्यावा. नुसतं काय सुद्धा उपयोग नाही. नुसत्या भिंती द्या आणि ही काय केले बघा. हवा ही एवढं मोठं बांधले ह्याचा काय सुद्धा उपयोग नाही. संपली का नाही? हे पुन्हा इकडून बोकांड असेल सगळ्यात माप जायचं. ही हो का ही आत गेली हो जरा. आता वाटतंय थोडं किल्ल्यासारखं. थोडं आता वाटायला लागलंय किल्ल्यावर आलोय आपण. की अशा प्रकारे इकडं असा किल्ला आहे. पण तुम्हाला दिसतंय ही किल्ल्यापाशी ही भांडी धुणं घासते राव. काय लिहा आवड बघा. काय लिहा आवड हवा किल्ला म्हणून नावायची जे राहिलाय सगळी वरनं काय हवा. इकडं गटारात पाणी दिसते. तर सैनिक आज 26 जानेवारी ही सैनिक बंदूक घेऊन इकडे आमच्या किल्ल्याचं रक्षण करायला लागलाय. इकडे एक गोळी चालवा की. कसा आहे कसा वाटला सैनिक आमचा? ह्या इकडल्या साईडला आला नाही तुम्ही ह्या बोळकांडातनं इकडून इकडे आला नाही. हे इथनं जरा असं काहीतरी आहे बघा. आमचा सैनिक कसा आहे? सैनिक असं करा सैनिक. बोल एक नंबर. असं आमचा बारका सैनिक. आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी निमित्तानं आली ती इथं गोळ्या मारा. बघा हे काहीतरी दिसतं इथं. काहीच नाही बरं का. ही काहीतरी हाय दिसते. लॉ ही मेडिटेशन करायचं सामान होतं. त्या काळातलं मेडिटेशन करायचं ठिकाण दिसते मला. इथं पाणी साठलेलं होतं ना. त्या पाण्यात जाऊन लोक मेडिटेशन करत होते तेव्हा काळात. मी सांगतोय तुम्हाला. आणि असंच आहे बघा. माझ्या हिशोबाने त्रास आहे. तुम्हाला जे काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तेव्हा इथं तुम्हाला दाखवतो खडा दिसते. ती खडा कशामुळे पडलाय वाटतं एखादी तोफ घेऊन इथं पडलेली दिसते मला. ही तोफ पडल्यामुळे इथं मोठा खड्डा पडलाय. त्याच्यात आता गटाराचं पाणी सांडलेलं आहे. इथं कसं काय झालं माहिती आहे? तुला सांगतो ह्याच्या मागची स्टोरी. इथं जेव्हा हल्ला झालता त्यावेळेस तोफाचा मोठा गोळा इथून पडलेला आहे. त्यामुळे ही डाबरा पडलेला आहे.
आणि या डबऱ्यात आता पाणी साठलेलं आहे. पडला का आणि ह्यो जी हाय पाणी गटाराचं पाणी दिसते आता. गावाकडे कसं असते माहिती आहे? जसं सभागृहामध्ये ती काय म्हणा त्याला व्यासपीठ असते, ही व्यासपीठ दिसते जिथं भाषण फिषण देतील लोक. ही आता भाषण देणार आहे. उद्या मराठी दिवस आहे, तर रिया तू मराठी दिवसावर काय भाषण देते मला सांग 2-4 शब्द. असू दे 2-4 शब्द बोल. मयुरेश ए मयुरेश, उद्या हे आपलं मराठी भाषा दिवस आहे. तू व्यासपीठावर आता उभा आहे. तू हा एक वाक्य मराठी भाषेसाठी. इथे उभे असले तमाम मातांनो, बाबांनो आणि भगिनींनो. काय बोलला रे भंगार, एकदम वाईट बोलला. अनन्या तू मराठीमध्ये बोल, हिंदी माणूस आहे तू. मला नाही माहिती आहे. नमस्कार. हे बघा कशी मराठी ह्याच्यामुळे तर आपली मराठी मागे राहिली. बोलणं सुद्धा होत नाही ह्यांना व्यासपीठावर उभं राहून. ह्यानी बघून आली ती, मी दाखवतो तुम्हाला. बघा बघा काय सुद्धा नाही बघा इथं, काय सुद्धा नाही इथं, मोकळं आहे बघा. काय उपयोग नाही इथे, येऊ नका तुम्ही, सांगतो तुम्हाला. इथं धुणं भांडी धुण्याचं काम चालू आहे. किल्ल्याच्या जवळ तुम्हाला सांगतो, किल्ल्यासारखं काय सुद्धा राहिलेलं नाही. तिकडं मोकळं पटांगण दिसतं क्रिकेट खेळायला आली होती. आणि ही हिर दिसतीये इथं धुणं धुत होती. आता मला दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. काय उपयोग नाही हो, किल्ल्यावर येऊन आहोत मी सांगतो तुम्हाला. काय सुद्धा नाही बघा ना, ही असली हिर आहे. आणि इथं फक्त मराठीमध्ये बोलणार का काय मध्ये? हां ही हिंदी माणूस आहे, हिला मराठी समजा नाही. काय सांगू तुम्हाला आता, लय आवड आहे. कड जी भिंती बांधलेली आहे अशा प्रकारे बांधलेली आहे. त्याच्यात काय एवढं ही नाही बरं का तुम्हाला. हे जास्त ही काय तर दिसते हो. ही रात्री ना तुम्हाला सांगतो ही कशासाठी बांधली माहिती का. ही ना रात्री अंधार पडले हो सगळ्याला दिसाव, तवा का दिव बिव कुठलं होतं. मग ही दिसते ना उंच, त्याच्यावर तुम्हाला सांगतो त्यांनी जाळ लावून सगळ्याला उजेडासाठी बांधलेली दिसते. दाखवतो तुम्हाला. टेन्शन घेऊ नका तुम्ही, नाही जरी आला किल्ल्यावर तुम्हाला सांगा किल्ला फिरव तुम्ही. हो ही झाड कुठं आले बघा, किल्ल्यावर सुद्धा झाड आलेला आहे. म्हणजे तवाच्या काळात माणसाचं डोकं बघा कसं होतं. ही शिवाचं झाड आहे बघा. ही जी तुम्हाला दिसतंय ना, ही काढून कुठं तर लग्नात कुठं तर तुम्ही डेकोरेशनमध्ये बघितला तुम्ही. ही मागच्या साईडचं त्याचा काय उपयोग नाही. ही मागच्या साईडला असं जरा ही बघण्यासारखं काहीतरी नजारा दिसतो. वो जो हमला विमला करते थे एक जाना है, तो इधर है जो हमला विमला करते थे ऐसी ना पोजीशन. हाँ इधर ही रहता है. ये बुर्ज बोलते इसको, बुरुज बोलतात याला, बुरुज बोलतात वाटतं. माझ्या हिशोबानं थोडं माझं ना इतिहास खराबच आहे, तरी बी मी प्रयत्न करतोय चांगला. हो इकडे असा आहे, इकडे असा आहे चांगला काय सगळं असं आहे बघा. तुम्हाला जर बघायचं असलं येऊ शकतो तुम्ही इकडं. असू द्या पण आता काय इकडल्या साईडनं आम्ही फिरत आलोय. आणि मगा दाखवल्याप्रमाणे बघा ही गटाराचं पाणी, ही गटाराचं पाणी मगा सांगितल्याप्रमाणे असं इकडून ही फुटलेली दिसते का, ही फुटलेली दिसतंय का. ह्या फुटलेल्या इथनं असा एक गोळा येऊन पडलेला आहे तोपाचा. त्यामुळे ही इथं असं खड्डा पडून त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. त्यामुळं काय असं काय लय नाही इथं, सांगतोय तुम्हाला. ही लाकडं पिकडं याच्यावरची निघून गेली ती. शेतच नाही राहिलं, माणसं कुठं राहतो ती मला प्रश्न पडलाय आता तुम्हाला खऱ्यानं सांगतो. सगळ्यात महत्वाचा पॉईंट ही जी तुम्हाला इथं हा जो स्तंभ दिसतोय हा किल्ल्याचा कुतुब मिनार आहे. समजतंय का तुम्हाला काय बोललो मी आता. ह्यो किल्ल्याचा कुतुब मिनार आहे. आणि ज्यावेळेस त्या काळात कसं लाईट व्हीट नव्हती ना, मग त्यावेळेस काय करायची, ही जी वरचं दिसते इथं जाळ लावायची. मग जाळ लावल्यानंतर त्याचा जी प्रकाश होता ती सगळीकडे असा पसरत होता. आणि मग सगळीजण आपलं म्हणजे रात्री पण दिसत होतं लोकांना. अशा प्रकारे ही असं तुम्हाला दिसतंय ती हाय. आणि ह्याच्यानंतर आता एक मंदिर असेल आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी संपवणार आहे. योगा इथं ही ताडी फिडी योगा इथं असं क्या करे भाग के जा रहे स्थळाला भेट द्यायला आलोय. आणि ही पोरगी जी आहे ह्या पोरीने ह्या बॅगेत काय काय आणले ते आता बघायचं आहे. अनन्या बॅग खोल क्या क्या लाई मेरे को दिखा अभी. इत्यादी स्थळाला भेट देणार आलोय. आणि हिने काय काय कुछ नहीं है, ज्यादा कुछ नहीं. देखो ये टमाटा कांदा लाए, टमाटर है कांदा है, मसाला, प्लेट भी लाई थी मैं, प्लेट है, चिवड़ा चिरमुरा मुरमुरा भी है, बरे झालं आज चिरमुरं खायला भेटणार भाई. और फिर वो भी है नीचे
नीचे रखे और इसकी ये अब इसने देखो इसने क्या लाया अब सबसे newspaper का मजे waste सबसे मजेदार चीज इसने लाया अभी देखिए इसको बोला था चाकू लाने के लिए इसने देखो ये पेपर लाया है वो भी फटा हुआ आधा फटा हुआ है इतना सारा और ये आज का पेपर ये पढ़ने वाला हूँ। और कटर किधर है बैठने के लिए नहीं वो रखने के लिए हाँ बड़ा कर बस कटर किधर है मेरे कुरमुरा है हा चिरमुरा कुरमुरा हा ही चिरमुरा ही काय कुठली तर डाळ आहे. चना डाळ आहे ही शेव ही ऐतिहासिक ठिकाणी आली आणि ही असल्या हवा मेळाची शेव. ही दिसते हवा ही पिलटा इथं प्रसाद येत असल्याने एवढ्या पिलटा घेऊन आली मोजून 4 जण आहे या 80 पिलटा घेऊन आली टमाटर जलजीरा ही जीरा अरे नमक है नमक आहे हवा हे असं करायचं लेके आइए तेको मजदूरी नहीं हो रही हे- बोल ना हे बघा इथं मजदुरी करतोय मी इथं हे आचारी काम चालू केलं इथं मी 10 रुपये भेळ 10 रुपये भेळ फक्त 10 रुपये किसी का पता प्रोफेसर भेळचा गाड्यात फक्त 10 रुपये 10 रुपये तेव्हा ही भेळ फक्त तुम्हाला फक्त चिवडा मिळणार त्याच्यामध्ये काय मिळणार नाही आणि इथं मजदुरी चालू आहे मी चटणी खातो ये नासिक का कुरमुरा है अरे कहा का नाशकातला आहे नासिक की बड़े और इधर एक पुडा- उधर। तुझ्या और एक गावाकडे लेके आती पुडा अरे कुत्त्या काय इतना तो खत्म होगा चालू केलं प्रोफेसर रेसिपी भेळ ही चिवडा मुरमुरा बस बस मिक्स भी करना है तू रुक जा रे तू ज्यादा मत बक हा यो कांदा यो डबल कांदा डबल कांदा हा यो टमाटा इसका रील बना के मेरे को भेजना मैं डालूंगी पोस्ट में ये क्या है चना चना फिर ये दाल थोडी टाक थोडी नको टाकू. अरे तीखा लगेगा नहीं लगेगा अरे लगेगा वो मसाला तीखा है ये भेल बाद में डालते हैं ये काय रे चिरमुरा सेव सेव चिरमुरा सब चिरमुरा है ये जीरो मशीन वाली सेव जीरो नायलॉन शेव और ये नायलॉन सेव ये नहीं है ये ये भेल सेव है ये- नायलॉन सेव और येलो आती है ये मेरा बाइंदर का मसाला जो कि इसने लाया है क्या है पता नहीं है अभी डाल रहा हूँ देखते हैं कैसा होगा। मिर्ची सिंगदाना अदरक ये सब भरा है उसमें ये सब ये है मसाला अभी इसे ये अच्छे से मसाला ऐसा तीखा है मिक्स अबे चम्मच क्यों लाई हूँ मैं चम्मच खाने के लिए होता है ऐसा थोड़ी रहता है तुझे नमक अरे हाँ नमक तो भूल गए नमक अरे हमें में उड़ रहा है नमक से वो। अरे उसमें नमक खा है करशील, थांब। उसमें नमक है वो नहीं तिखट ये आहे. हमारा पूरा भेल देख शी रहे तू हो। हाथ भी नहीं धोया हरामखोर हम लोग वही हाथ से खाने वाले हैं अरे गावाकडे असते यार अनन्या तू एवढं मी एवढं गावाकडे नाही राहते मग तू राहण्याचा प्रयत्न कर मला नाही राहायचं. फाइनली बेल बन चुकी है गाइस और टेस्ट ओम भेल वाला। बहुत टेस्ट अच्छी है आपको खाने नहीं दूंगा एक बार टेस्ट करके देखो कैसी नहीं लगती नहीं है अभी हाथ खराब ये हो प्लेट जाएगा लो अभी एक बार अपने जरा अपने हाथ- प्लेट गार्निश कर रहा हूँ अरे चिवडा टाक अजून एवढं नाही पुरणार मी सांगतो अच्छा, तुम्हाला कुरमुरा. तुम्ही सगळीजण बाहेर आलाय जास्त भूक लागते मला विचारा तुम्ही मला टाक अनुभव ग, आहे. टाक थोडीशी टाक आप ये ओम के हाथ देख सकते हो एक नंबर अभी अभी वाह। अरे रहने दे वापिस मत ले रहने दे भाई रहने दे अच्छी सी बेल हो जाएगी अरे अरे चुप अबे है भंडारा नहीं है भंडारा ही है भंडारा ही अबे चल। कांदा वो कम है शिट रेंदे रेंदे वो लोग हम लोग को देख के मुड़ जा रहे हैं ए बस ये मसाला और डाल डाल तो रहा हूँ, रुक ये कितना गिरा रहे थे नीचे ओम एंड मयूरेश बेल वाला प्रोफेसर बेल वाला नाद करता का अरे बस तीखा लगेगा ओम 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 मैं कर रहा हूँ ना ओम हमें को तीखा लगेगा नहीं लगेगा लगेगा। मैं कौन हूँ पानी भी नहीं है रुक मैं कौन हूँ नहीं आना चाहिए नहीं, वो तो ए, हूँ। गाली म्यूट करना वो तो हूँ बट और क्या हूँ मैं कुकू कुकुर है तू कुकुर और अभी इधर बेल बना रहा हूँ कुकुर है तू कुतरिया कुकुर अभी अच्छे से बेल हो गया है अबे ज्यादा कुरमुरा गिर गया रे सादा सादा लगेगा नहीं रे तू खा के देख अनन्या तू ज्यादा बकबक मत बंद करू कर, काय तुझे आता? भी पता नहीं है। ना फायनली असे पूर्ण आम्ही अशी ट्रिप आमची संपून आम्ही घरी परतलो नंतर आणि आता घरी पोचून मी आता हा ब्लॉग पूर्ण एडिट करून आता हा मी अपलोड केलेला आहे कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा